झोपल्यानंतर ऐकताय ना? ऐका, बळी महाराजांना कुठं पाठवलं? पाताळ लोकात पाठवलं. ज्यांनी 99 युद्ध पूर्ण केले त्याला पाताळ लोकात पाठवलं. दृष्टांत नंबर. आता दृष्टांत नंबर दुसरा सांगतो. देवाचा भरोसा नाही, देव काहीही करतो आणि त्या देवाकडे तू उभा आहे मागणी नसतात आपल्या अभंगामध्ये. लक्षात घ्या. बळीराजाला पाठवलं पाताळ. आता महाभारतात घेऊन चालतो तुम्हाला. मावशी पायाला हात लावून माफी मागतो, पण सत्य बोल. एका स्त्रीने पतिव्रता, एका स्त्रीला पतिव्रता केव्हा म्हटलं जातं? जिचा एक पती ती पतिव्रता, आणि जिचे 5 पती ती पतिव्रता होईल का? पण झाली की नाही? महाभारतामध्ये ज्या बाईने 5 पती केले तरी 6व्या कर्णाकडे बघितलं तरी पतिव्रतेच्या यादीत नंबर लागला. पतिव्रतेच्या यादीत नंबर लागला. आणि रामायणामध्ये महाभारताचा दृष्टांत लक्षात झाला तुमच्या? द्रौपदीने 5 पती केले, 6व्या कर्णाकडे बघितलं तरी पतिव्रतेच्या यादीत देवाने नंबर तिचा लावला. रामायणामध्ये एका बाईने चुकीने परपुरुषाला आपल्या कक्षामध्ये येऊ दिलं. वा, अहिल्या त्या काळातली सर्वात सुंदर 3 स्त्रिया होत्या. एक अहिल्या, एक सीता आणि एक मंडोदरी. 3 बाया सुंदर होत्या. आणि इंद्राची नजर अहिल्यावर पडली. आणि इंद्राने गौतम ऋषीचा वेश घेतला आणि रात्री कोंबड्याला बांध द्यायला लावले. कोंबड्याने बांध दिली आणि गौतम ऋषी नदीवर आंघोळीला गेले. आणि गौतम ऋषीचा वेश घेऊन इंद्र दरवाजावर आला. दरवाजा ठोकला. कोण? मी गौतम. दरवाजा उघडला आणि गौतम ऋषीला कक्षात घेतलं. आणि खरे गौतम ऋषी नदीवर गेलेले होते. त्यांच्या लक्षात आलं की अजून दिवस निघाला नाही. पुन्हा वापस आले. घरामध्ये दुसरा नकली गौतम. दरवाजावर थाप मारली, अहिले. तेव्हा अहिल्या मातेच्या डोक्यामध्ये उजेड पडला. जर माझे पती दरवाजावर आहे तर मग घरात कोण? सांग कोण आहे? तेव्हा इंद्राने रूप पालटलं, दाखवलं की मी इंद्र आहे. का? माझी तुझ्यावर नजर होती. माझे पती दरवाजावर आहे. इतके क्रोधी तुला भस्म करून टाकतील. मागच्या दरवाजातून पड. पण इकडे आहे. पुन्हा दरवाजावर थाप मारली, दरवाजा उघड. थोडा वेळ लागला, दरवाजा उघडा लागला. इंद्र दुसऱ्या दरवाजातून धावत होता. ऋषीची नजर पडली आणि हातात पाणी घेतलं. खरं सांग कोण होतं? म्हणजे इंद्र होता. अभिमन्यूत केलेलं पाणी टाकलं आणि बाईची दगड बनवलं. बाईचा शिळा बनली. आणि त्या दगडातून आवाज आला. आणि दगडातून आवाज आल्यावर खरी हकीकत माहिती पडली. त्याने तुमचं रूप घेतलं होतं म्हणून मी त्याला घरात घेतलं. पण मी तेव्हा तशी पवित्र होती, आताही तशीच पवित्र. पुन्हा पाणी घेतलं आणि उपश्राप दिला. अहिल्ये, मी श्राप मागे घेऊ शकत नाही. पण ऐक अहिल्ये, ज्यावेळेला प्रभू रामचंद्र ह्या वनात येतील त्यांच्या पायाची धूळ तुझ्या शरीरावर लागेल, दगडावर लागेल आणि तुला पुन्हा पाणी होईल. दिलेला श्राप आता उपश्रापामध्ये बदलला. सांगण्याचा तात्पर्य, एका बाईने 5 पती केले तरी पतिव्रतेच्या यादीत नंबर लागला. एका बाईने नकळत दुसऱ्या पुरुषाला घरात घेतलं तरी पतिव्रतेच्या यादीत नंबर लागला. आणि 99 यज्ञ ज्यांनी पूर्ण केले त्याला कुठे घातला? पाताळात घातला. म्हणजे देवाजवळ न्याय आहे का? बोला, देवाजवळ न्याय नाही का? मी चांगलं करीत असताना कधी कधी वाईट होते आणि मी कधी कधी वाईट करीत असताना कधी कधी चांगलं होते. ही युक्ती तुकोबारांना माहिती होती. दादा तुमचं नाव काय बाबा? गणेश बाबा है ना? गणेश बाबा एका दिवशी धाब्यावर बसले होते. दृष्टांत लक्षात घ्या. गणेश बाबा एका दिवशी धाब्यावर बसले होते आणि गल्लीतून भिकारी आला. गल्लीतून भिकाऱ्याला भीक देणं चांगलं का वाईट? चांगलं ना? गणेश बाबांनी 1 रुपया काढला, वरूनच फेकला. करायला गेले पुण्य, पण गेला डोळ्यात फुटला. आता काय झालं? पाप झालं. करायला गेले पुण्य झालं पाप. दुसऱ्या दिवशी गणेश बाबा पुन्हा 12 तारखेवर होता. पहिल्या दिवशी
एकादशी होती. पहिल्या दिवशी डोळा फुटला, दुसऱ्या दिवशी बाराच्या दिवशी बाबा वर धाब्यावर बसले होते. धाब्यावर म्हणजे वर वर धाब्यावर करायचे. धाबा म्हणजे ते नाही, गच्चीवर. धाबा म्हणजे लोकांना ते दुसरं लक्षात येईल. हा धाबा म्हणजे पुष्कळ असतात ना. आणि पहिलं सफरचंद आणलं काकून, घ्या कालची एकादशी होती काही तर खाऊन घ्या, घ्या कालची एकादशी होती काही तर खाऊन घ्या. गल्ली तो दुसरा भिकारी चालला. भिकाऱ्याला भीक देणं चांगला ना बाई. पण पहिल्या दिवशी आठवण दादाच्या लक्षात होती की भीक द्यायला गेलो डोळा फुटला. हातात काय होतं, झाडला सफरचंद मारून. तो भिकाऱ्याला मारून चांगला का वाईट? वाईट. पण ज्याला मारलं त्याने झेलून खाल्लं. आता काय झालं, चांगलं झालं. म्हणजे पाप करायला गेलो तर कधी कधी पुण्य होते, आणि कधी कधी पुण्य करायला गेलो तर कधी कधी पाप होते. ही युक्ती तुकोबारांना माहिती होती. आणि तुकोबारा म्हणतात देवा तुझा काही भरोसा नाही, तुला जर मला काही द्यायचं असेल तर काय दे, अभंगाचं तृतीय चरण. देवा जर तुला द्यायचंय ना तर दे. काय ते मज सोडवी दाता कर्मापासून दुष्करा. कारण आपल्या हातात आहे फक्त कर्म. काय आपल्या माणसाच्या हातात काय आहे, फक्त कर्म. पण त्याचं पापात किंवा पुण्यात रूपांतर करण्याची ताकद देवाजवळ. कोणाजवळ? देवाजवळ. मला सांगा, आणि कर्म करीत असताना माणसाच्या हातातून चुका होतात दादा, आणि त्या चुकांमधून वाचण्याकरता तुकोबराय म्हणतात देवा तू एक काम कर. काय कर, मध सोडवी दाता कर्मापासोणी दुष्करा. या दुःखदायी कर्मातून मला सोडव दादा. देवा मला या दुःखदायी कर्मातून सोडव. का? कारण कर्माची फळं इथंच भोगावी. कर्माची फळं इथंच भोगावी लागतात. मला माहिती आहे तुकोबाराय म्हणतात कर्माची फळं भोगावी लागतात. कारण मी चांगलं केलं आणि त्याचं वाईट फळ मिळालं तरी भोगावं लागेल. मी वाईट केलं आणि त्याचं चांगलं फळ मिळालं तरी वाईट कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागेल. कर्मणी मग ते अधिकार पुष्टार्पण समकर्म करो. म्हणून तुम्हाला म्हणतात तुम्ही कर्म आपल्या हातात आहे देवा, मला दुःखदायी कर्मातून सोडो. का? कर्माची फळं भोगावी लागतात. इथं वशिला चालत. मग तिथं मी असो, माझा बाप असो, तुम्ही असाल, तुमचे आई वडील असतील, देव असो किंवा देवाचा बाप जरी असला तरी कर्माची फळं भोगावी लागतात. देवाने कर्म चुकलं, 2 दृष्टांत देतो आणि आपल्याला पुढे चालायचं. तुम्ही परवानगी घेतली 10 मिनिटाची आहे ना. संवादा झाले करेक्ट 15 मिनिटात आपल्याला संपवायचं. ती चालू ठेवू. किती झाले 10-20 झाले का? नाही 1 मिनिट तुम्ही शिवाय सांगता. 10-19 होत आहे. चला काही तुम्हाला इथं जायचं, मला 80 किलोमीटर जायचं तरी मी घाबरत नाही. कारण मला माहिती आहे जेवढं मी जास्त बोलीन तेवढे पैसे लागतात. कर्माची फळं भोगावी लागतात. शिव महापुराणात एक दृष्टांत आलेला आहे. शिव महापुराणातला दृष्टांत तुमच्या पुढे मांडतो. एका दिवशी नारद मुनींनी कामावर विजय केला. काय केलं? कामावर विजय प्राप्त केला आणि धावत वडिलांजवळ गेला. बाबा मी कामावर विजय प्राप्त केलाय. बाप म्हणे चुपचाप. ब्रह्मदेव म्हणत चुपचाप. भगवान महादेवाजवळ गेला. मी कामावर विजय प्राप्त केला. देवाने सांगितलं तू चुपचाप. जिथं मी तपश्चर्या केली होती तिथं तू केली म्हणून तू पाच. आणि नंतर करून 5 वेळ राहतात त्याच्या बद्दल जास्त आहे ना. जे 33% भेटतात त्याची माय पुऱ्या वेळा ठाकर वाटते. बरोबर ना? आता ऐक. तिथून विष्णू नारायणाजवळ गेला नारद मुनी. आणि नारायण सांगितलं देवा मी कामावर विजय प्राप्त केला. आणि देवाजवळ कोणाचाही अहंकार चालत नाही. देवाने मायेची नगरी बनवली. मायेच्या नगरीमध्ये मायेचा राजा बनवला. मायेच्या राजाला मायेची कन्या बनवली. विश्वमोहिनी नावाचं नाव ठेवलं आणि विश्वमोहिनीचं लग्न ठेवलं. आणि त्या नगरामधून नारद मुनी प्रवेश केले. ज्याने कामावर विजय प्राप्त केला ते नारद मुनी मायेच्या नगरीतून गेले आणि मायेने हात घातला.
पण राजाची अट होती, जगातल्या सर्वात सुंदर व्यक्तीबरोबर माझ्या मुलीचं मी लग्न लावले. आता जगातला सर्वात सुंदर कोण आहे? पांडुरंग देव, राजेश सुकुमार मदनाचा पुतळा आहे ना. सुंदर ते ध्यान उभे विटे वर. तेव्हा पण धावत धावत गेले नारद मुनी म्हणे, देवा एका दिवसाकरता तुमचं रूप उधार द्या. देवानं तथास्तु म्हटलं आणि रूप दिलं वानराचं, माकडाचं रूप दिलं. आता जिच्या गंगा जमुना वाहता ते बी म्हणजे नोकरीवाला पाहिजे. तुम्हाला समजलं का नाही? जी निघायला जाते ते म्हणजे नोकरीवाला पाहिजे. जी विष्णुमोहिनी ती नारदाशी लग्न करेन का वानराशी? नाही. पण वानराचं रूप घेऊन नारद मुनी सभेत आले आणि विश्वमोहिनीच्या लग्नाकरता देव स्वतः पुढे आले. विश्वमोहिनीने नारदाकडे बघितलं सुद्धा नाही आणि देवाच्या गळ्यात माळा टाकली आणि नारदाची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि देवाला श्राप दिला. देवाला, हे देवा, तू प्रत्येक वेळेला चिटिंग करतो. माझ्या होणाऱ्या पत्नीपासून तू मला अलिप्त केलं. मी तुला श्राप देतो, भविष्यामध्ये तुला सुद्धा तुझ्या पत्नीपासून अलग व्हावं लागेल. नारदाने दिलेला श्राप रामायणामध्ये प्रभू रामचंद्राला भोगावला. आपल्या पत्नीपासून अलग व्हावं लागलं म्हणजे केलेल्या कर्माची फळं भोगावी लागतात. राजा दशरथाच्या हातून बाण लागला, श्रावण बाण गेला. पण इकडे झाडी घेऊन वडिलांवर गेल्याच्या नंतर वडिलांनी विचारलं, माझा मुलगा कुठे आहे? माझ्या हातून गेला. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्राप दिला. जसा अंतकाळी माझा एकुलता एक मुलगा माझ्याजवळ नाही, तशा अंतकाळी तुला सुद्धा एकही मुलाचं दर्शन होणार नाही. घडलेला श्राप सिद्ध करण्याकरता देवाला अवतार घ्यावा लागला. पण राजा दशरथाचा ज्या दिवशी अंतिम समय आला, एकही मुलगा जवळ नव्हता. केलेल्या कर्माची फळं भोगावी लागतात. म्हणून केले कर्म झाले त्याची भोगावी, उपजले मेले असे किती. महाराज तुकोबाराय म्हणतात, देवा या दुःखदायी कर्मातून मला सोडव, कारण तू इतरांना जवळ केलं, मला कर अभंगाचं